₹40. मला मस्त आहे यार. सांगा तुम्ही आज या ठिकाणी ध्वज खरेदी करण्यासाठी आलेला आहे. कसं साजरा करणार आपण हा रामोत्सव? देशभरामध्ये आपण बघतोय की टीव्हीवर बघा आणि मोबाईलवर बघा आणि त्या चर्चेमध्ये बघा सगळीकडे जय श्रीरामाच्या अयोध्येमधील मंदिर जे बनते त्याची उत्सुकता सगळ्याला लागलेली आणि येणाऱ्या 22 तारखेला दिवाळी साजरी करायचं सगळ्या हिंदू धर्माने ठरवून घेतलेलं आहे. म्हणून आज मी पण या ठिकाणी झेंडा खरेदी करायला आलेलो आहे आणि माझ्या घरावर झेंडा लावणार, लाइटिंग लावणार आणि दिवाळीला रांगोळी काढणार आणि फटाके फोडणार आणि जय श्रीरामाचं नाव घेणार आणि सर्वांना पण सांगणार की जय श्रीरामाचं नाव घेऊन सगळ्यांनी भजन कीर्तन करा आणि दिवाळी साजरी करा. यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन या जल्लोष गेल्या 8 दिवसापासून करत आहोत. आता येणाऱ्या 22 तारखेची आम्ही प्रतीक्षा बघतोय. 22 तारखेनंतरही पुढचे 4 दिवस आमचा हा जल्लोष चालू राहणार आहे. सगळ्या भागामध्ये जाऊन सगळ्या भागात नवतरुणांना एकत्र करून आम्ही हा जल्लोष साजरा करण्याचा प्रयत्न करतो.